नमस्कार. सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून कोरेगाव तालुक्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही. नामदार महेश शिंदे. कोरेगाव येथे शेतकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद. भारत हा कृषीप्रधान देश असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कटिबद्ध आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून कोरेगाव तालुक्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जात आहे. शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्री पूर्तता करून घेतली जात असून गुरुवार दिनांक 27 जूनपर्यंत पंचायत समिती कार्यालय आवारात मेळावा सुरूच ठेवणार जाणार असल्याचे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिले. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपये देत असून सदरची रक्कम जमा होत नसल्याबद्दल शेतकऱ्यांच्या सातत्याने होणारे तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कोरेगाव पंचायत समिती सभागृहामध्ये सोमवार सकाळी 10 वाजल्यापासून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 1:30 वाजता नामदार महेश शिंदे यांनी या मेळाव्यास भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. भाजपचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार फरांदे, प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, नायब तहसीलदार उदयसिंह कदम, पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, तालुका कृषी अधिकारी घनवट, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, साईप्रसाद बर्गे, सचिन भैया बर्गे, संतोष बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारकडून पात्र लाभार्थी शेतकरी यांच्या बँक खात्यावर दरवर्षी जुलै, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांमध्ये समान हप्त्यात जमा केली जाते. या योजनेसाठी नोंदणीकृत शेतकरी यांच्या भूमी अभिलेख नोंदणी, ई-KYC, बँक खाते व आधार कार्ड संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या याबाबत तक्रारी होत्या. ते अनुदानापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले होते. नेमकी अडचण कोठे आहे याबाबत माहिती घेतली असता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून कागदोपत्री पूर्तता झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व विभागांना एकत्रित आणून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शेतकरी मेळावा घेतला आहे. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेता एकही शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी गुरुवार दिनांक 27 जून रोजी सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत शिबिर सुरूच राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या वेळेनुसार या शिबिरास उपस्थित राहावे व कागदपत्रे पूर्तता करून घ्यावी असे आवाहन नामदार महेश शिंदे यांनी केले आहे. यावेळी भूमी अभिलेख नोंदणी, ई-KYC, बँक खाते व आधार कार्ड संलग्न करणे आदी तक्रारींचे निवारण करण्यासाठी खातेप्रमुख व संबंधित कर्मचारी उपस्थित होते. कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे व आपल्या अडचणींचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन नामदार महेश शिंदे यांनी केले आहे. अल्प कालावधीमध्ये या ठिकाणी घेतला आणि स्वतः माननीय महेश शिंदे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी कृषी विभाग, महसूल विभागाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मनोजदादा घोरपडे KYC बरोबर आहे, पैसे येत नाही तिकडे डिस्ट्रिक्टला पेंडिंग आहे. तुम्ही
दोन कॉम्प्युटर चालू होते पलीकडे